Students, welcome to Sanskriti Academy. Today we are going to see the lesson second, chapter second of measurement from general science. This lesson we are divided into two parts. हा धडा आपल्याला दोन विभागामध्ये पार्ट 1 and 2 मध्ये शिकायचा आहे. 1 पार्ट 2 पार्ट. दोन पार्ट मध्ये आपण हा धडा शिकणार आहोत. मेजर म्हणजे मापन. माप आपण कसं करायचं, पहिला आपलं मेजरमेंट. व्हॉट इज मेजरमेंट? मेजरमेंट म्हणजे काय? माप घेणे. सरळ हिशोब आहे, माप घेणे. आता या चित्रामध्ये तुम्हाला काही माणसे दाखवले आहेत, काही चित्रामध्ये काही व्यक्ती आहेत, ते सगळे आपापलं काम मेजरमेंट करत आहेत. आता हा दूधवाला आहे, तो दूधवाला काय करतो, हा एक मापाचं भांडं आहे, त्या भांड्यातून दूध वतत आहे, पातेल्यातून काढून ते मापाने वतत आहे. त्यानंतर हा जो कपडे शॉपकीपर ऑर द टेलर, ही इज मेजरिंग द क्लोथ बाय द टेप. आता हा पण इथं टेपचा वापर केलेला आहे. त्यानंतर ह्या बाईंनी काय केलेलं आहे, वेंडर आहे, व्हेजिटेबल भाजी विक्रेता आहे, ते काय तराजू वापरलेले आहे, आणि तराजूमध्ये एका साईडला ते बाट दाखवले आहेत, ते बाट ठेवलेले आहेत, त्याने दुसऱ्या बाजूला त्या भाजीची वजन करत आहे. हे झालं 3 चित्र. चौथ्या चित्रामध्ये असं दाखवलं आहे की डॉक्टर साहेब बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर असं डोळ्यासमोर ते काहीतरी एक असं इन्स्ट्रुमेंट, म्हणजे आपण त्याला म्हणतो साधन धरल्यानंतर त्याकडे पाहत आहेत. तर हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही पाहू, तर काय हा इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे थर्मामीटर, असं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे. चला तर आपण धड्याकडे जाऊया. इन द अबाव पिक्चर एव्हरी पर्सन इज मेजरिंग समथिंग. मेजरमेंट मीन्स टू मेजर सम क्वांटिटीज. म्हणजे बघा, वरच्या पिक्चरमध्ये सर्व काही मापे दाखवले. सर्वांनी आपापली कामे, हे व्यवसाय प्रत्येकाने आपापल्या मापाप्रमाणे करत आहेत. ऑब्झर्व केअरफुली हु इज मेजरिंग व्हॉट. म्हणजे कोण काय मापतं हे लक्षपूर्वक, आणि तुम्ही ते पाहू शकता. लक्षपूर्वक पाहणे. वेन द मिल्कमॅन फिल्स द मिल्क मेजरमेंट कप. म्हणजे काय म्हटलेलं इथं, तो दूधवाला दादा तो कप भरून तो दूध वतत आहे. वे द एक्झॅक्टली व्हॉट इज बिंग मेजरिंग. तर खरंच ते काय मेजर करत आहे, तर दुधाचं मापून त्या भांड्यात टाकत आहे. व्हॉट इज द क्लोथ सेलर मेजरिंग युजिंग अ मेजर टेप बिफोर कटिंग द क्लॉथ. म्हणजे तो कापड विक्रेता आहे, तो कापड कट करण्यापूर्वी तर त्या कापड किती मीटरचं द्यायचं आहे तो मापत आहे ह्या मेजरिंग टेप नंतर. मेजरिंग टेपचे मी तुम्हाला काही नमुने दाखवतो कसे आहेत ते आपण चित्रामध्ये पाहूया. What do a doctor checking using the instrument show in the picture what the vegetable vendor is measuring. तर ते डॉक्टर साहेब काय मेजर करत आहेत, म्हणजे कशाचं काय बघत आहेत, तर ते थर्मामीटरने ते पाहत आहेत. तर पेशंटचं टेम्परेचर किती आहे. तर त्या भाजी ते विक्रेते बाई काय करत आहेत, तेही मेजरमेंट करत आहेत, म्हणजे ते मोजमाप करून भाजी विकत आहेत. आता हे आता आपण काही मेजरमेंटचे आपण काय पाहूया, काही वस्तू पाहूया. आता बघा मित्रांनो, तुम्हाला मी काही मेजरमेंटच्या म्हणजे त्या मापाचे आपण कुठल्या पद्धतीचं मेजर करतात टेप हे दाखवलेलं आहे. ह्या टेप प्रमाणे मी तुम्हाला त्याच्या टेपचे नमुने दाखवले आहेत. आपल्याला पुढे चालून ह्या दाखवलेले आहेत, पुस्तकामध्ये या सर्वांचे चित्र घेतलेले आहेत. त्याप्रमाणे टेप तुम्हाला दाखवला आहे. हा फ्लेक्झिबल टेप, हा रुलर, हा कसा असतो, हा रिजिड असतो. रिजिड म्हणजे सॉलिड असतो, तो पाहिजे तसं आपल्याला वळत नाही, ते एक स्थानिक त्याला शेप असते. पण हे सगळे काही रिजिड म्हणजे फ्लेक्झिबल आहे, ते मोडतात. पण ह्या सगळ्यांचे माप मात्र एकसारखे असतात. तर तुम्ही कुठेही मोजलात तर ते सेमच सारखेच दिसणार तुम्हाला. ठीक आहे, हे तुम्हाला मेजरमेंट समजलं. हे सगळे तुम्हाला काय आहे मेजरमेंट. आता पट्टी पण पहा, पट्टी दिलेलं आहे तुम्हाला इथं. पट्टीचं पण सांगितलेलं आहे की काय दिलेलं आहे पट्टीमध्ये. हा 1 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर. ते आपण पुन्हा एकदा पाहूया. पिक्चरमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे, हे काही मुलं विट्टी दांडू खेळत आहेत. दुसऱ्या पिक्चरमध्ये काय दाखवलं, तर काही मुलं हे काय करत आहेत, क्रिकेटचा खेळ खेळत आहेत. तर आपण पाहूया. व्हाईल प्लेइंग द गेम ऑफ गिल्ली दंडा, 2 फ्रेंड्स कम टू मेजर द डिस्टन्स कवर्ड बाय द गिल्ली. वन हॅड अ स्लाइटली शॉर्टर स्टिक व्हाईल द अदर हॅड द लॉंगर वन. म्हणजे काय म्हणलेलं आहे, ते गिल्लीनं किती अंतर पार केलं हे मोजण्यासाठी ते दोन जी मुलं आहेत ते गिल्लीनं पार केलेलं अंतर मोजण्यासाठी त्या लाकडाचे 2 तुकडे आहेत त्यांच्याकडे. ते एकाकडे तर मोठं आहे, तर ते दुसऱ्याकडे एक छोटं आहे, आणि ते मोजत आहेत. फ्रॉम द गेम ऑफ द क्रिकेट they decided that the distance from the stump to the bowling point should be measured as 15 steps. आता क्रिकेटचं दुसऱ्या चित्रामध्ये असं दाखवलं आपल्याला की
स्टंप पासून, हा स्टंप बघा, हा स्टंप म्हणजे फिक्स पॉईंट, इथून ह्याला जायचं आहे, हे 22 पावलं जायचे आहेत. पण ते मापताना काय करत बघा मित्रांनो, हा एक छोटा मुलगा आहे आणि हा बघा हा मोठा मुलगा आहे. तर ह्याच्यामध्ये काय फरक येईल, ह्यांच्या पावलांच्या अंतरामध्ये फरक येईल, त्यामुळे हा अंतरामध्ये फरक जाणवणार आहे त्यांना. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे व्हेअर टू मार्क द बट व्हेअर टू मार्क द अदर एंड. पण दुसरं कुठं मार्कायचं, एक तर हा फिक्स पॉईंट झाला, इथून ते मोजायला सुरुवात केली, पण दुसरं इथं मोजायचं काय, इथं राहायचं काय, इकडे यायचं, त्यांचा हा प्रश्न पडलेला आहे. बोथ देम मेजर द 15 स्टेप डिस्टन्स, द रिझल्ट व्हेरी डिफरंट. दोघांनीही 15 पाऊल चाललेले आहेत, पण त्यांची जे रिझल्ट आलेले आहे, म्हणजे त्यांचं जे उत्तर आलेलं आहे, म्हणजे त्या पावल्याचं मोजल्यात 22, ह्या मुलाचं पाऊल इथपर्यंत आलेलं असेल, तर ह्या मुलाचं पाऊल इकडं आलेलं आहे. तर काय त्याला, व्हाय डिड दिस हॅपन, व्हॉट कुड बी द रिझन फॉर धिस कन्फ्युजन. म्हणजे दोघांमध्ये कन्फ्युजन झालं, तर कशाचं, साहजिकच त्यांच्या शारीरिक रचनेमध्ये हा मोठा मुलगा आहे तर त्याचे पावलांचे खुणा फार मोठे आहेत एका, आणि हे छोटा मुलगा आहे तर त्या पावलांचं अंतर हे खूप छोटं आहे, त्यामुळे हे अंतर पडलेलं आहे आणि हे गल्लत झालेली आहे. तर तिसरं एक पिक्चर दाखवलं आपल्याला, ते पाहूया. तर एक विद्यार्थिनी सर हे काय मोजत आहेत, टेबल मोजत आहेत, ते आपल्या विड्थनी मोजत आहेत. बघा ही त्यांची, आपण बिल्लस म्हणतो, अंगुली म्हणजे बिल्लसनं ते मोजत आहेत. पण ह्याच्यामध्ये दोघांचंही अंतर वेगवेगळं येणार आहे, कारण हे समजा ही जर मुलीचं इकडे 15 आलं तर सरांचा हा 12च वीत येईल का, तर आपल्याला हेही माहित आहे की त्यांच्या शारीरिक, हे सर हे मोठे आहेत वयाने आणि मुलगी लहान आहेत, आणि त्यांच्या उंचीमध्ये पण फरक आहे. चला पाहूया. मेजर द लेंथ ऑफ युअर स्कूल डेस्क ऑर टेबल युझिंग युअर हँड स्पॅन अँड फिंगर विड. आस्क युअर फ्रेंड, siblings or parents to measure the same distance. Is everyone measure is same? तर असं सगळं उत्तर का, नो. त्याचा आन्सर येईल नो. का, तर प्रत्येकाचं हे शारीरिक जी रचना आहे ती रचना म्हणता येते, फिजिकल जे क्वांटिटीज आहेत ते वेगळे आहेत. ही मोठी असल्यामुळे तिची विड्थ ही छोटी येणार, हाताचा साईज छोटा येणार, सर मोठे असल्यामुळे त्यांच्या हाताचा साईज मोठा येणार, म्हणून हा गल्लत होणार आहे. इन द पास्ट युनिट लाईक फिंगर विड. इन द पास्ट युनिट्स म्हणजे पूर्वी, युनिट म्हणून काय मोजायचे, फिंगर विड्थ म्हणजे उंगली, ह्या उंगलीचा उपयोग करायचे. फिस्ट म्हणजे मुठी, हँड स्पॅन हस्त, ह्या हस्ताचा उपयोग करायचे त्या वापरण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी. अँड फूड स्टेप्स वेअर यूज टू मेजर द लेंथ. म्हणजे पायाचे, आज आपण पाहिलं की त्या 2 स्पीचवरती मुलांनी कसं पायांचं अंतर घेऊन ते पीचचं मोजन करत होत्या. ह्या सगळ्या एकक होत्या, कशा त्या, मोजण्याचे एकक. मीन्स दॅट वॉज द इन्स्ट्रुमेंट युझिंग बाय द मॅन बॉडी. However, because एज बॉडी साईज व्हेरी, म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये साईजमध्ये वेगवेगळेपणा येतो, त्यामुळं त्यांचं जे मेजरिंग होत होतं वेगळं पडत होतं. द मेजरमेंट टेक बाय डिफरंट पेपर ऑल्सो व्हेरी. धिस इज कॉल्ड नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. आता तुम्हाला प्रश्न इथं तयार होतो मित्रांनो की काय, व्हॉट इज नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. तर मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय, ते जागे नाही मित्रांनो, तर तुम्ही समजून घ्या. तर असं व्हॉट इज नॉन स्टँडर्ड मेजरमेंट, तर असं काय आलं, उत्तर आलं, द नॉन स्टँडर्ड मेजरमेंट इज बिकॉज, किंवा तुम्ही इथून पण त्याचं उत्तर सुरू, बिकॉज एज व्हेरी, साईज व्हेरी, द मेजरमेंट टेक्स डिफरंट पीपल ॲज अ व्हेरी. दिस इज कॉल्ड अ नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. तुम्ही असं उत्तर देऊ शकता. त्यानंतर खालचं, इन्स्टेड ऑफ एव्हरी वन यूज अ फिक्स युनिट. इन्स्टेड म्हणजे काय मित्रांनो, इन्स्टेड ह्याच्याऐवजी, कशाऐवजी, फिंगरप्रिंट्स, उंगली, फिस्ट, हँड स्पॅन, ह्याच्याऐवजी त्यांनी जर द मेजरमेंट रिमेन्स द सेम रिगार्डलेस ऑफ हुज मेजर इट. रिगार्डलेस म्हणजे द मेजरमेंट रिमेन्स द सेम. जर मेजरमेंट सारखंच असतंय, कोणीही मोजू मग तर ते मेजरमेंट सारखं असेल, रिगार्डलेस म्हणजे कोणीही मोजू, ऑफ द मेजरमेंट इज, धिस सिस्टीम इज नोन ॲज स्टँडर्ड मेजरमेंट. आता बघा, आता इथे एक प्रश्न तयार झाला मित्रांनो. हाच प्रश्न काय झाला इथं, आपण घेऊया, काय म्हणूया आपण, आता ह्याला व्हॉट इज, हाच प्रश्न घेऊया आपण, व्हॉट इज स्टँडर्ड मेजरमेंट असं दिलं मी तुम्हाला. स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे काय, द मेजरमेंट रिमेन्स द सेम. इथून त्याचा उत्तर सुरू होईल, द मेजरमेंट रिमेन्स द सेम रिगार्डलेस ऑफ हुज मेजरमेंट इट, धिस इज नोन ॲज अ स्टँडर्ड. म्हणजे कोणीही मोजतो,
मोजला की अंतर त्याचा किंवा तो मोजलेली वस्तू कुठेही मोजो, इथं मोजा तुम्ही, इथून दुसरीकडे घेऊन जावा, परगावी घेऊन जावा, परगावीतून तिथे वस्तू आणा, तर त्याचं मापन हे एक सारखंच असेल. एक खाली आपल्याला छानसं उदाहरण दिलंय बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल दिलंय, इफ यू बाय 1 मीटर क्लोथ फ्रॉम द शॉप व्हेर इट इज मेजर्ड विथ द मीटर स्केल अँड यू ग्रँडफादर मेजर इट अगेन ॲट होम विथ धिस मीटर स्केल, विल द मेजरमेंट बी द सेम ऑर डिफरंट? तर साहजिकच उत्तर काय असेल, असं म्हणलेलं आहे उदाहरणमध्ये, जर तुमच्या घरातील व्यक्तीने किंवा वडिलांनी आईनी शॉपमधून दुकानामधून कुठला एक कापड आणला असेल 1 मीटर आणि ते घरी आल्यावर आजोबांकडेही टेप मीटर, मी जसं दाखवलं होतं तुम्हाला टेप मीटर, त्या टेप मीटरने आजोबाही मोडलं तर ते 1 मीटरच निघणार आहे. तर ते कशाचं युनिट होतं? दॅट इज यूज ऑफ स्टँडर्ड मेजरमेंट. म्हणजे त्या एक प्रमाणित मोजमापनं ते केलेलं असेल. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्यात फरक आलेला नाही. डू यू नो बघा, आपण पाहूया आता डू यू नो मध्ये काय दिलेलं आपल्याला इथं. डू यू नो, इन एशियन इजिप्ट द डिस्टन्स फ्रॉम अ पर्सन एल्बो टू द टिप ऑफ द मिडल फिंगर वॉज युज्ड ॲज अ युनिट ऑफ अ लेंथ कॉल्ड क्युबिट. म्हणजे प्राचीन काळामध्ये जे मोजमापाचं काम करायचं ते एल्बो पासून आपल्या हे फिंगर्स पर्यंत ते मोजायचे, त्या मिडल फिंगर्स पर्यंत आपले मधलं बोट आहे तिथपर्यंत ते मोजायचे आणि त्याला म्हणायचे क्युबिट त्या काळी. सिन्स द व्हेरायटी फ्रॉम पर्सन टू पर्सन, म्हणजे इथं पण हा प्रश्न आला, पर्सन टू पर्सन व्हेरी होता, म्हणजे वेगळं पण उत्तरायचं, कोणाचं एल्बो हा मोठा राहायचा, कोणाचा छोटा राहायचा. द किंग क्युबिट वॉज एस्टॅब्लिश ॲज द रॉयल क्युबिट. म्हणजे हे महत्वाचं बघा, म्हणजे जे राजाची वीट होती, म्हणजे राजाचं एल्बो पासून जे मिडल फिंगर पर्यंत जे घ्यायचं त्या इथपर्यंत ते स्टँडर्ड युनिट म्हणून त्यांनी वापरण्यात आलं. पुढं काय झालं परत, द रोमन्स हॅड देअर ओन व्हर्जिन ऑफ क्युबिट. म्हणजे त्या रोम राजांचे तिथं त्यांचं एक वेगळं गणित होतं आणि त्यांचंही वेगळं मोजमापाचं होतं. त्यांनी काय म्हणलं, डिवाइड इंटू 2 फीट्स. म्हणजे इथं द रोमन हॅड देअर ओन व्हर्जिन ऑफ द क्युबिट डिवाइड इंटू 2 फीट्स. म्हणजे त्यांनी काय केलं, हे 2 फीटाचं इथं इथून एक आणि इथून पुढं, म्हणजे असे एक तुम्हाला उदाहरण देतो, ही एक पट्टी घेतली तर आपण हे एक इथून एक आणि याच्या पुढे एक, ह्याचं 2, त्याला क्युबिट म्हणत होते. इच फूट वॉज डिवायडेड इंटू 12 इक्वल पार्ट. आता ह्याला 1 फूट धरला आणि ह्याच्यामधून काय केले त्यांनी 12 इंचामध्ये ते डिवाइड केले. धिस इज कॉल्ड इंच. म्हणजे ह्याला काय म्हणत होते, त्याला इंच. फॉर लॉंग डिस्टन्स दे युज्ड अ युनिट कॉल्ड मिली पासूस. म्हणजे मिली पासूस म्हणजे काय, मेजरिंग 1000 पेस. म्हणजे 1000 पाऊल मोजलं की त्यांनी म्हणायचे मिली पासेस. आज हे काय, द डिस्टन्स विल कॉल अ माइल टुडे इज स्लाइटली मोर दॅन दॅट. म्हणजे द डिस्टन्स वी कॉल अ माइल टुडे, आज जे आपण 1 मैल 2 मैल म्हणतो ते त्याच्या बरोबर, फक्त स्लाइटली मोर दॅन दॅट, फक्त थोडं, म्हणजे 1000 पाऊलपेक्षा 1005 1010 पाऊल असं गेलं की आज आपण 1 मैल असं म्हणतो. तर आपण दोन्ही पाहिले, आता स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड मेजरमेंट काय असतात हे पाहिलेलं आहे आपण. आता पाहूया आपण स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे काय म्हटलेलं आहे. स्टँडर्ड मेजरमेंट, अर्लियर डिफरंट रिजन यूज डिफरंट इन्स्ट्रुमेंट अँड युनिट्स टू मेजर डिस्टन्स. म्हणजे पूर्वी काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन वापरायचे मोजण्यासाठी, जसं ग्रेन्स, लिक्विड ग्रेन्स म्हणजे धान्य मोजण्यासाठी, दूध मोजण्यासाठी. धीस कॉज सिग्निफिकंट डिफिकल्टी इन ट्रेड अँड अदर डेली टास्क. ट्रेड म्हणजे काय, तर व्यापार. हे व्यापार समजा दुसऱ्या एका राज्यातून, म्हणजे दुसऱ्या राज्यातून एक व्यक्ती आला आणि इथल्या राज्याला त्याला काय व्यवसाय करायचा, ट्रेड म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्या मोजमापमध्ये फरक पडत होता. टू सॉल्व धिस अ युनिक सिस्टीम ऑफ मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट अँड युनिट वॉज एस्टॅब्लिश फॉर एव्हरीवन. मग हे गल्लत आणि हे कन्फ्युजन सोडवण्यासाठी एक स्टँडर्ड युनिट ठरवण्यात आला. आता धिस इज नोन ॲज द स्टँडर्ड सिस्टीम ऑफ द और इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. त्यालाच आपण SI युनिट म्हणतो. हे पुढे चालून आपल्याला SI युनिट 12वी पर्यंत इंजिनियर पर्यंत हे तुम्हाला SI युनिट कामाला येणार आहे. इफ 1 मीटर ऑफ डिस्टन्स इज डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट्स, ईच पार्ट इज कॉल्ड सेंटीमीटर. म्हणजे काय म्हटलेलं बघा मित्रांनो, तुम्हाला मी आधी हे दाखवलं होतं की पट्टी काढून दाखवली होती की तुम्हाला एक पट्टी आहे, तर आपल्याला इथं त्यांनी दिलेलं आहे. पुढच्या पेजला जाऊया आपण थोडा वेळ. बघा इथं आपल्याला सांगितलेलं आहे, ही जी आहे स्टार्टिंग पॉईंट 0 to 1, हा जो अंतर आहे ह्याच्यामध्ये एकूण इथून जे इथपर्यंत हे 10 लाईनी आहेत त्याला आपण ह्याला मिलीमीटर म्हणतो, हा मिलीमीटर. आणि हा जो भाग आहे हे पूर्ण इथून आपण त्याला म्हणतो
1 सेंटीमीटर असं आहे. ठीक आहे, इथं दिलेलं आहे बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. म्हणजे छोट्या छोट्या लाईनी आहेत, या 10 लाईनी आहेत त्यामध्ये. तुम्ही पट्टी देखील तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कंपॉस नेता, कंपॉसमध्ये 15 इंचाची पट्टी असते, त्या पट्टीमध्ये तुम्ही छोटे छोटे लाईन मोजा तर ते तुम्हाला 10 लाईनी दिसतील. आता तुम्हाला इथं तक्ता दिला, टेबल हॅज गिवन फॉर यू मेजर युनिट अँड सिम्बॉल. लेंथ डिस्टन्स, लेंथ म्हणजे लांबी, आपण लांबी जी मोजतो ते मीटरमध्ये मोजतो, तर सिम्बॉल आहे एम. मास म्हणजे आपलं ते किलोमीटर, मास म्हणजे वजन, सॉलिड थिंग ते आपण मोजतो किलोग्राम म्हणजे केजी म्हणतो आपण त्याला. आणि टाइम, वेळ हे मोजतो सेकंद मध्ये, त्याचं युनिट आहे, सिम्बॉल आहे यस. ऑब्झर्व द 15 सेंटीमीटर रुलर इन युअर कंपास बॉक्स. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुम्ही तुमच्या शाळेच्या कंपास बॉक्समध्ये 15 सेंटीमीटरची पट्टी तुम्ही पाहू शकता. धिस डिस्टन्स बिटवीन टू बिग मेकिंग इज 1 सेंटीमीटर. ईच सेंटीमीटर इज फर्दर डिवायडेड इंटू 10 स्मॉल पार्ट्स. तुम्ही ते पाहू शकता, आताच आपण जो झालेला भाग तोच इथे रिपीट केलेला आहे. ईच ऑफ दी स्मॉल पार्ट इज कॉल्ड मिलीमीटर. मी तुम्हाला आता हा भाग समजून सांगितला होता. हा खाली 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर तुम्ही कुठूनही घ्या, इथून जरी घेतला हे 10 लाईनी असतात, ह्यामध्ये घ्या, ह्या 10 लाईनी असतात, इथून ह्या घ्या 10 लाईनी असतील, इकडून ह्या घ्या 10 लाईनी असतील, इथून हे घ्या, हे 10 मिलीमीटर असतात. म्हणजे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर टू 10 मिलीमीटर. अ मिलीमीटर इज द 10th पार्ट ऑफ द, हा महत्वाचा, 1 मिलीमीटर हा 10th पार्ट ऑफ द सेंटीमीटर म्हणजे 10चा घात असतो. टू मेजर द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट. आता लाईन म्हणजे तुम्हाला एखादी रेष मारायची असेल तर द सेंटीमीटर इज कन्व्हिनियंट युनिट वेदर फॉर मेजरिंग द लेंथ ऑफ क्लॉथ, द लेंथ अँड ब्रेथ म्हणजे लांबी आणि रुंदी मोजण्यासाठी, ऑफ अ प्लेग्राऊंड. मीटर इज मोर सुटेबल युनिट. म्हणजे इथं काय म्हणलं बघा मित्रांनो, आता कुठलीही वस्तू सेगमेंट मोजायचं तुम्हाला सेंटीमीटर म्हणजे छोटे छोटे युनिट आहेत, जसे की तुमच्या कंपास मधील पट्टी असेल, नंतर शॉर्पनर असेल, रबर असेल, ते मोजण्यासाठी तुम्हाला छोटी पट्टीचा उपयोग होईल आणि ते आपल्याला तेवढीच गरज आहे. पण आपल्याला लांब डिस्टन्स मोजायचं, अंतर जर जास्त मोजायचं असेल तर आपल्याला कशाचं युनिट आहे, मीटर हे सांगितलेलं आहे. मीटर हे युनिट वापरावं लागेल आपल्याला. सिन्स द डिस्टन्स बिटवीन द 2 सिटीज इज 1000 मीटर. म्हणजे एका शहराचं अंतर दुसऱ्या शहराचं अंतर हे जवळजवळ 1000 किलोमीटर मधून असतं. त्यामुळं अ लार्ज युनिट इज the large unit is called the kilometer is used in measurement. म्हणजे जास्त मोठा असेल तर तुम्हाला कुठं गावाला जायचं असेल तिथं बोर्ड लावलेलं असतं बघा. इथून समजा तुम्हाला पुणे टू सोलापूर जायचं असेल तर पुणे टू कोल्हापूर जायचं असेल, तिथं आधीच तुम्ही पुणे सोडला की ती बाहेरच बोर्ड लागलेच आहे. पुणे टू सोलापूर 250 किलोमीटर्स, पुणे टू कोल्हापूर किंवा सांगली 250 किलोमीटर असं दिलं असं. कोल्हापूर जे असतं त्याच्या अलीकडे सांगली येते, तर सांगलीला काय दिलं असं, कमी किलोमीटर दिलं असं. म्हणजेच काय तर Actually, measurement of length. You must have seen various instruments used to measure the length and the distance are the making of the different types of measuring tapes used by the cloth merchant, carpenter, and the surveyor. The same. म्हणजे इथं असं तुम्हाला विचारलं आहे, जे प्रत्येक व्यावसायिक हा त्यांच्यासाठी जो वापरणारा मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, जे साधन आहे ते वेगवेगळे साधन आहे. जसं आपण पहिल्या पिक्चरमध्ये पाहिलं की तो दूध वाला काय वापरत होता, कप वापरायचा. त्यानंतर तो कापड विक्रेता काय वापरायचा, फ्लेक्झिबल टेप वापरायचा. ती भाजीवाली मावशी काय मागायची, वजन काटा मापायची. म्हणजे असं प्रत्येकाचं व्यावसायिकाचं प्रोफेशनचं मेजरमेंट करण्याचं इन्स्ट्रुमेंट हा वेगवेगळा आहे. आता इथं बघा, अ रुलर इज नेसेसरी टू मेजर द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. आता पट्टी हे कशासाठी म्हणजे 2 डिस्टन्स मोजण्यासाठी. टू मेजर द लेंथ ऑफ द पीस ऑफ चॉक और अ रुलर 15 सेंटीमीटर इज परफेक्ट. म्हणजे जर तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे कंपासातली शॉर्पनरची उंची मोजायची आहे, लांबी मोजायची आहे, रुंदी मोजायची आहे, पेन्सिलची मोजायची आहे, रबरची मोजायची आहे, तर तुम्हाला 15 सेंटीमीटरची पट्टी ही सफिशियंट आहे. दॅट इज केपेबल फॉर दॅट. टू मेजर द हाईट ऑफ अ डोर, अ मीटर स्केल और अ मेजरमेंट टेप विल बी रिक्वायर्ड. आता तुम्हाला दरवाजाची उंची असेल तर तुम्हाला ही छोटी 15 इंचीची पट्टी किंवा फुटाची पट्टी उपयोग नाही, तर ते तुम्हाला लांब तिथं मीटर हे एकच तुम्हाला वापरावं लागेल. मीटर युनिट यू हॅव टू यूज देअर. हावेवर टू मेजर द सर्कमफेरन्स ऑफ ऑब्जेक्ट विथ अ कर्व्ड सरफेस वी मस्ट यूज द फ्लेक्झिबल मेजरिंग टेप.
त्याला टेलर स्टेप असं म्हणतात. जर आपल्याला कर्व सरफेस समजा एखादा बॉलचं मोजायचं आहे, तर एखादा आपल्याला आपण वॉटर बॉटल घेऊन जातो त्याची आपल्याला मोजायची असेल तर आपण त्याला गुंडाळतो. त्या समजा पेनचं मोजायचं असेल तर ह्याला मी दोरी गुंडाळ आणि पेन जर सरळ केलं तर किती होईल त्याचं डिस्टन्स. मग सर्कमफ्रेन्स मोजण्यासाठी आपण वी कॅन यूज थ्रेड. सम इम्पॉर्टंट पॉईंट्स असे आपल्याला दिलेलं आहे. सम इम्पॉर्टंट आहे करेक्ट पोझिशन ऑफ द रुलर. आता करेक्ट पोझिशन ऑफ द हा तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट्स आहे, तुम्ही इम्पॉर्टंट ह्याला करू शकता महत्वाचे. द ऑब्जेक्ट हुज लेंथ इज टू मेजर मस्ट बी इन द डायरेक्शन कॉन्टॅक्ट विथ द रुलर. म्हणजे त्याचे डायरेक्शन कुठं असलं पाहिजे, पट्टी त्या दिशेला असली पाहिजे, म्हणजे 0 पासून त्या 15 सेंटीमीटर. द रुलर शुड बी हेल्ड सच दॅट द स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे हा महत्वाचा, स्टार्टिंग पॉईंट 0 अलाइज विथ द बिगिनिंग एज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे सुरुवातीलापासून तुम्हाला मोजायचं असेल तर 0 पासून आपल्याला मोजायचं आहे. काही मुलं काय करतात 1 पासून मोजतात, ते चुकीची पद्धत आहे. जे 0 पासून आपण सुरुवात केली पाहिजे. ते 0 ते 15 सेंटीमीटर म्हणजे ती 15 सेंटीमीटर पट्टी झाली. while measuring the distance between 2 points, place the starting point of the scale to the first point of the object which mark on the scale aligned with the second point. म्हणजे सुरुवातीला जी तुम्ही पट्टी ठेवली समजा इथून इथपर्यंत मोजली तर हे 0 to 10 सेंटीमीटर असं त्याला धरत आहे. म्हणजे 0 पासून 1 पासून आपल्याला मोजायची नाहीये. त्यानंतर आता इथं काय म्हणलं प्रश्न उपस्थित झालेला आहे. इफ द 0 मार्क or a starting point of a ruler is not clear or it is ruler is broken at the end, start measuring from the next clearly visible number. म्हणजे काय म्हणलं, समजा तुमच्या पट्टीचा पहिला तो तुटलेला असेल 1 सेंटीमीटर वगैरे असं तुटलेला असेल तर समजा तुमची पट्टीचं सुरू झालेलं असेल 0 मोडला असेल 2 पासून सुरू झाला असेल तर तुम्ही हे मोजताना समजा 10 सेंटीमीटर काढलं तर तुम्हाला 10 वजा 2 तर हे 8 सेंटीमीटर त्याची लांबी असली पाहिजे. by the subtracting that initially number from the final number. आपला फायनल नंबर 10 आलाय, त्यातनं आपण 2 सेंटीमीटर कट केले आणि त्याची हे झालं 8 सेंटीमीटर. यू कॅन ऑब्टेन द एक्झॅक्ट लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट लेंथ मिळते ते वजा त्याच्यात करायची आहे. आता इथं आपलं काय म्हणलेलं बघा, कॅन द सर्कमफेरन्स ऑफ अ बॉल ऑर अ लार्ज जार बी मेजर विथ द रुलर. म्हणजे आपल्याला आता पण सर्कमफेरन्स म्हणजे हा सर्कमफेरन्स प्रत्येक गोल वस्तूची असते बाळांनो. द लेंथ ऑफ द कर्ड सरफेस कॅन मेजर बाय युजिंग थ्रेड. म्हणजे त्या कर्ड सरफेसची मेजर करताना आपल्याला दोऱ्याची गरज आहे, दोरी घेऊन आपण ते मोजू शकतो. आता इथे एक महत्वाचा रेफरन्स पॉईंट दिला मित्रांनो. काय म्हणाल आपल्याला, व्हॉट इज अ रेफरन्स पॉईंट. आता क्वेश्चन तयार होतो मला, व्हॉट इज अ रेफरन्स पॉईंट. तर रेफरन्स पॉईंटचं उत्तर आपण पाहूया काय. Playground must be marked from for sport competition. Each sport field has a specific length and breadth. आता कॉम्पिटिशनसाठी ते आखणी करतात आहे, कशाची मैदानाची आखणी करत आहे, त्यासाठी त्यांना मेजरिंग टेप लागलेला आहे. युअर स्पोर्ट टीचर यूज अ मीटर टेप टू मेक द बाउंड्रीज फॉर इच स्पोर्ट ॲज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. म्हणजे पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलं आहे चित्रामध्ये बघा, हा सरांच्या हातात टेप आहे आणि ते मोजलेले आहेत आणि हा मुलगा बघा असं धरून टेप मोजलेला आहे. तो बघा फ्लेक्झिबल टेप आहे. whenever a distance is measured, it is measured from the fixed point or a specific point. This point is called reference point. आता मी म्हणलं तुम्हाला इथं क्वेश्चन तयार झाला, what is reference point और फिक्स पॉईंट पण तुम्ही त्याला बोलू शकता. फिक्स पॉईंट म्हणजे आपण सुरुवातीला चित्रामध्ये पाहिलं होतं त्या दोन मुलांनी जेव्हा स्टंपापासून सुरुवात केली मोजायला दोघांनी, तर त्या फिक्स पॉईंट, ते स्टंप काय झाले त्यांच्या फिक्स पॉईंट झाल्या. आता इन द गेम ऑफ खो खो देअर इज अ फिक्स डिस्टन्स बिटवीन 2 पोल्स. आता खो खो खेळताना बघा, खो खो मध्ये 2 खांब असतात, त्या 2 खांबाचा अंतर साधारणपणे 27 मीटर असतो. मग आता तुम्ही जेव्हा स्टार्टिंग पॉईंट हे जरी धरला, इथून जरी धरला इथे 27च येणार, जर हे 0 धरला तर इथेही 27च येणार तुम्हाला. म्हणजे तुम्ही अशा वेळी रेफरन्स पॉईंट म्हणजे दोन्हीपैकी कुठला एक खांब धरू शकता. While making the field, the first fixed pole serve as the reference point from the second point. म्हणजे पहिलं जर हे धरला तरी 27, मग नंतर तुम्ही हे जरी पहिलं म्हणून धरला तरी इकडे 27च येणार. On the highway connecting major cities, there are board or stones, milestones, indicating the distance of the next big town from which specific location in the town is a distance measure. Collect the information. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही समजा मित्रांनो जर तुम्ही गावाला जात असाल
तुमच्या फॅमिलीसोबत किंवा पालकांसोबत, तर तुम्ही गाडीमध्ये जाताना तुम्हाला शेजारी बोर्ड दिसत किंवा रस्त्यावरती माइलस्टोन म्हणून लावले असतात, त्याच्या अंतर तुम्हाला कुठल्या गावाला जायचं आहे ते अंतर तिथं दाखवलं असतं की बाबा मला जायचं पुणे टू सोलापूर, तिथं आधी दाखवलं असतं पुणे टू सोलापूर जायचं. तुमच्या घरापासून जर पुणे टू सोलापूर 250 दाखवत असेल तर ते तुम्हाला बोर्ड 250 किलोमीटर हे दाखवलेलं असतं. काय बघायचं मित्रांनो, इथे बघा, व्हाईल मेजरिंग द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ प्लेग्राऊंड ऑर अ लेंथ ऑफ द शर्ट, किंवा तुम्हाला एखादं शर्ट किंवा प्लेग्राऊंडचं लेंथ मोजत असाल, द डिफरन्स ऑफ 1 or 2 मिलीमीटर इज एक्सेप्टेबल. एक्सेप्टेबल म्हणजे काय, 1-2 मिलीमीटरचा जर फरक पडला तर ते तुम्हाला चालू शकतं. समजा आता आपण खो खोचं मोजलेलं आहे, 27 मीटर अंदाजे घेतलं, 27 असं 27 27.5 झालं तरी काही फरक इतकं पडत नाही. पण while measuring parts of the machine had fit together perfectly, their length and the thickness must match actually as per the requirement. म्हणजे असं काय म्हणलेलं आहे, जेव्हा एकदम मशिनरीचे पार्ट तयार करायचं, ते सर्व पार्ट एकाच ठिकाणी तयार होत नसतात मित्रांनो, तर ते दुसऱ्या काही वेंडर्स असतात छोट्या त्यांनी काही पार्ट्स बनवले असतात, प्रत्येकाला पार्ट्स बनवलेले असतात, ते सगळे पार्ट्स एकत्र आणून एकत्र असेंब्ली करतात, त्याला म्हणजे जॉईन करतात. तेव्हा त्या मोजण्यासाठी त्या लोकांकडे फॉर धिस वन मस्ट मेक ॲक्युरेट मेजरमेंट अप टू मच स्मॉलर रेंज दॅन द मिलीमीटर. म्हणजे ह्यांनी जे मोजतात त्यांच्यामध्ये थोडा जरी मिलीमीटर जरी फरक पडला तर ते एकमेकाचा जॉब जो असतो तो बसत नाही फिक्स. कारण काही गोष्टी असतात, समजा रिंग शाफ्ट असेल ते एकमेकात फिक्स करावं लागतात, तर त्याला 1 मिलीमीटरचा फरकही चालत नाही. मग त्या अशा वेळी काय करावं लागतात, त्यांना हा स्क्रू गेज किंवा हा व्हर्नियर कॅलिपरचा उपयोग करायला लागतो. हा अगदी तंतोतंत बारकाईतला बारकाईत मेजरमेंट त्याला देतो. स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट आर यूज फॉर द सच मेजरमेंट. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे हे दोन आहेत, हे वेगवेगळे स्पेसिफिक आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी खास बनवलेले आहेत. द फॅक्टरीज दॅट प्रोड्यूस मशिनरी नीड सच प्रिसाइसेस अँड एक्स्ट्रॅक्ट मेजरमेंट, एक्झॅक्ट मेजरमेंट म्हणजे तंतोतंत. सच इन्स्ट्रुमेंट आर मेनली यूज इन द इंडस्ट्रीज. अशा प्रकारचे हे इंडस्ट्री कारखान्यामध्ये अशा प्रकारचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरले जातात. आता आपण पाहूया, आता हा टेम्परेचर आणि थर्मामीटरचा जो भाग आहे ते आपण सेकंड लेक्चरमध्ये करणार आहोत. आता पुढे झालेला आहे. फक्त तुम्हाला जाता एक प्रश्न दिलेला आहे बघा, थिंक करा, विचार करा. विच युनिट विल यू यूज मेजर द लेंथ ऑफ द क्लासरूम. क्लासरूमचं तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कशाचा उपयोग घेऊन मेजरमेंट करता. त्यानंतर हँकरची तुमच्या रुमालाचं तुम्हाला माप घ्यायचं आहे, त्याचा काय उपयोग करता. व साडी अँड प्लेग्राऊंड. साडीचं पण तुम्हाला मोजायची, साडी किती लांबीची आहे. विच इन्स्ट्रुमेंट विल यू यूज टू मेजर थिकनेस ऑफ नोटबुक. म्हणजे तुमच्या वहीची जाडी मोजण्यासाठी कशाचा उपयोग करता तुम्ही. आणि न्यूजपेपर अँड पेन्सिल ह्याचा कशाचा उपयोग करता. तर हे मित्रांनो तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा ह्याचं उत्तर काय असेल. त्यासाठी मी तुम्हाला ही संधी देतोय आणि कमेंट करून सांगा मला ह्याचं उत्तर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.